तर आता खूप दिवसांनी आपण व्हिडिओ चालू केली आहे मम्मी. कसं वाटतंय मम्मी पहिल्यांदा सांग? छान वाटतंय. आता बघूया व्हिडिओ चालू तर करतोय. हा, आणि आपण रेसिपी व्हिडिओ पासून चालू करतो आहोत. सो या वेळेची रेसिपी आपली मम्मी काय आहे? मेथीचे लाडू. सो या वेळेस आम्ही चालू करतोय मेथीचे लाडू आणि मम्मीने सर्व सामान वगैरे रेडी केलेलं आहे. आणि मम्मी एक एक करून मला सांग काय काय आपण घेतलंय आणि कसं बनवायचं आहे. रेसिपी तू एकदा म्हणजे असं तोंडाने सांगू शकतेस की काय काय करायचंय आपल्याला? हे मेथीचं पीठ आहे 1 किलो आणि रवा 1 किलो. ओके. खोबरा 1 किलो. ओके. हे मुगाची डाळ घेतली आहे मी. ती मी 1 किलो टाकणार आहे, पण तुम्हाला दाखवायला मी 1 किलो दाखवते. हे पीठ मी 1 किलो करून आणलेलं आहे. ओके. हा, आणि मग हे साहित्य झाले ड्रायफ्रुट्स. हे ड्रायफ्रूट आहे. त्याच्यामध्ये आधी पहिला गूळ दाखवले. गूळ 1.5 किलो टाकणार, 1.5-2 किलो टाकणार, कारण 1 किलो मुगाची डाळ असल्यामुळे मला 2 किलो गूळ लागणार आहे. सर्व साहित्य मिळून ते 2 किलो होणार, त्यासाठी 1.5-2 किलो मी गूळ टाकणार आहे. 1 वाटी काजू टाकणार आहे, 1 वाटी बदाम टाकणार आहे, हे डिंक टाकणार आहे 1 वाटी, कालीम टाकणार आहे एवढं. आणि हे काय आहे? हे वेलची पावडर. ओके. मग एवढं सर्व सामान आपल्याला लागणार आहे. घी टाकणार आहे एवढा मी. अर्धा किलो घी लागणार आहे मला. ओके, अर्धा किलो तरी लागेल आपल्याला. ओके, मग आता आपण चालू करूया रेसिपी बनवायला. आणि मम्मी सोबतच तुम्हाला पूर्ण सांगेल कशी बनवायची. आणि चला चालू करूया आता. तर गाईज आपण आता अश्विनी कॅमेरा माझ्या हातात ठेवलेला आहे आणि आम्ही बिहाइंड द कॅमेरा आहेत. आज मम्मीची रेसिपी बघायची आपल्याला. तर मम्मीची ही रेसिपी प्रत्येक वर्षी ठरलेली असते, मेथीचे लाडू, मुगाचे लाडू. तर आता थंडी चालू झाली आपली. थंडी आता सुरुवात चालू झाली, तर बोललो आधी मेथीचे लाडू करूया, है ना मम्मी? आता मी एक वस्तू भाजून घेते तुपामध्ये. हां, तर आपण हे ह्याच्यात तूप टाकलंय का मम्मी? टाकते थोडं गरम. हां, हे मेथीचं पीठ घेतलंय पहिला. ते मेथीचं पीठ आपण थोडं भाजून घेऊ आणि मग त्याच्यात तूप टाकून सगळं मम्मी हळूहळू ऍड करेल. हे चांगलं भाजून घ्यायला लागतं का मम्मी? भाजून घेते. मेथी भाजूनच घेतली करायला. पण तरी पण घी मध्ये हे भाजलेलं का चांगलं असतं. पीठ थोडं खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायला लागतं ना, मीडियम ह्याच्यावर. भाजून घ्यावं. मेथी भाजलेली असते तरी पण ते घी मध्ये भाजलेलं छान असतं. हां, आणि थोडं घी टाकते त्याच्यामध्ये 2 चमचे. असं सगळं थोडं थोडं तूप करत तुपात भाजून घ्यायचंय सगळं ना. आणि ह्याचं जे सगळं इन्ग्रेडियंट आहे जे आम्ही घेणार आहे, आपलं मुगाचं पीठ 1 किलोचं घ्यायचं आहे. इथे दाखवताना कमी दाखवलंय. मुलं कोणी करून खात नाही जास्त ना, त्याच्यासाठी मी 1 किलो मुगाची डाळ टाकते. 1/2 किलो मेथी, 1 किलो मुगाची डाळ टाकते. त्याच्यामुळे सगळीच मुलं खातात, आवडीने खातात. छान पण असं टाकल्या शरीरासाठी आणि जास्त कडू पण नाही होत. कडू बनवायला नको म्हणून मी डाळ टाकते. आणि ती पण पौष्टिकच असते ना. हो. आणि एवढा आपला गूळ घेतलाय आणि ह्याची पूर्ण रेसिपी आणि पूर्ण साहित्य किती घेतलंय ते आपलं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करू. तसं बघून तुम्ही पण घरी बनवू शकता. आता आपलं झालंय आता थोडंफार भाजून, पुढे ॲड करूया एक एक. तर आपलं आता मेथीचं पीठ भाजून झालंय, ते इथे आपण परातमध्ये काढलेलं आहे. मुगाचं पीठ आता आपलं मेथीचं भाजून झालंय. आता हे मुगाचं पीठ भाजतं. मुगाचं पीठ आता भाजायचं. 1 किलो आपलं मुगाचं पीठ आहे, ते 2-3 वेळा तुम्ही थोडं थोडं करून भाजून घ्या. आणि हे थोडं भाजून झाल्यानंतर यामध्ये घी टाकणार. कारण काय लगेच भाजायला भेटलं. घी टाकल्यावर लगेच नाही भाज, थोडा पहिला भाजून घेते. थोड्या वेळाने 5-2 मिनिटांनी टाकते घी. आणि ह्याचे पिठाचे गठ्ठे होतात, तर ते लास्टला आपण मिक्सरला वाटून मग त्याचे लाडू बनवणार. गूळ मिक्स करून त्याच्यामध्ये त्याला मिक्सरला लावायचं असतं. चालेल. पण बारीक होतो. आणि हे गुळ घीचं हे झाल्यामुळे ते पण मिक्सरला बारीक होऊन येतं. मिक्स होते.
पीठ आणि गुळ एक जीव होतो ना, त्याच्यासाठी मग मिक्सरला लावायचं. तर आता थोडंसं भाजून झाल्यावर आपण नंतर त्याच्यामध्ये घी टाकतोय. तो चांगलं भाजून येईल. बऱ्यापैकी तो भाजला आता घीमध्ये थोडं केलं ना का छान होईल. हे सगळे जिन्नस चांगली भाजूनच घ्यायची, म्हणजे खायला पण बरं. त्यासाठी आता आपल्याला त्रास पण नाही होणार. भाजलेली वस्तू चांगलीच असते ती. त्याच्यामध्ये मी घी मध्ये भाजते. सगळं भाजून घेतलं तर कुठल्या पिठाचा त्रास होणार नाही, कच्चं नाही ठेवायचं. तर आता आपलं सगळं मुगाचं पीठ भाजून झालेलं आहे. आधी आपण मेथीचं भाजलं, मुगाचं भाजलं. आता काय भाजायचं आहे मम्मी पुढे? रवा भाजून घेऊया. रवा, खोबरं आणि मग ते आपलं सगळं छोटं छोटं गोष्टी सगळं भाजून भाजून एका परातीमध्ये जमा करून नंतर मिक्सर लावूया. हो, ते पहिलं असंच भाजणार, नंतर वरती मी हे टाकणार आहे, घी नंतर टाकणार आहे. पहिलं ह्याला थोडा वेळ भाजून घ्या, 2 मिनिटं पहिलं भाजून. 2 मिनिटं भाजून घेते, नंतर घी टाकते. आता ह्याला चांगलं फुललं आहे ना रवा. आता चांगला आपला थोडा भाजून झालाय, थोडा फुललाय. घी मी टाकते. बारीक रवा होता, त्यामध्ये 2 चम्मच घी. त्याच्यामध्ये घी मध्ये भाजून घेते. असं आपण किती घी आपण यूज केलंय? अर्धा किलो घी. सर्व ह्याला घी अर्धा किलो अर्धा किलो घी वापरायचं आहे. 2 किलोचं सगळं साहित्य आहे ना, त्याच्यासाठी अर्धा किलो घी पाहिजे. सगळं भाजून करायचं. सगळं आधी भाजून घ्यायचं, त्यानंतर थोडं थोडं घी टाकायचं. कारण काय मग आपल्या समजत नाही भाजलं का नाही. हो, बघा फुललंय छान. तर आता आपला रवा पण चांगला मस्त आहे बघा, घी मध्ये भाजून झालेला आहे. आता रव्याला आपण वेगळं काढून ठेवूया. ब्राऊन झाला पाहिजे. थोडा कलर ब्राऊन होईपर्यंत. घी मध्ये चांगला सुटसुटीत झालाय, फुललाय मस्त बघा. आणि हा रवा आम्ही पिठामध्ये मिक्स नाही केलाय, ह्याला वेगळं काढून ठेवतो, कारण ते पीठ आपल्याला सगळं मिक्सरला लावून घ्यायचंय. रवा आपण मिक्सरला लावणार नाहीये. काढते आता रवा आता काढून. तर आता किसून घेतलं होतं सुकं खोबरं. सुकं खोबरं थोडं आधी भाजलं होतं आणि आता परत भाजून घेतो जरा, थोडं खरपूस होईपर्यंत भाजूया. खोबरं पण, सुकं खोबरं पण 1/2 किलो घ्यायचं आहे. ते आता आम्ही वाढवतो ह्याच्यामध्ये, थोडं थोडं करून भाजतोय. गरम करते म्हणजे हे कसं सुटसूट झालं पाहिजे ना. भाजून झाल्यावर ते तसं तुटायला लागेल, पावडर होईल, चुरून टाकता येईल. तर आता आपल्याला आपला खोबरं भाजून झालंय, चांगलं आहे बघा कुरकुरीत. आणि आता आपण थोडंसं घी टाकून हे एवढं डिंक भाजून घेऊया. डिंक हे टाकायचंच, डिंक चांगलं असतं मेथीच्या लाडू मध्ये, थंडीमध्ये पण फायदेशीर. डिंकाचे पण करतात ना, डिंकाचे लाडू पण. थोडं करून भाजला ना तर छान होतं, फुलतो तो. त्याच्यामुळे फुलतोय ना, फुलणार आहे आणि मग वाटायला पण छान. मग असं फुलेपर्यंत थोडंसं भाजून घेऊन भाजायचंच असतं, मग काढायचं. फुलला पाहिजे तो, नाहीतर मग हे ना कच्चं राहिलं ना तर मग कचकच लागतो ते लाडूमध्ये. पूर्ण फुलायला पाहिजे. तर आता हालीम आपलं आहे बघा, मस्त फुगीर झालंय. आणि आता हालीम झाल्यावर आपलं काजू बदाम भाजून घ्यायचे. नरम असतात, कुरकुरीत कसं कुरकुरीत भाजलं का छान. एवढे मी घेतले काजू, एक बदाम, 1 वाटी. बदाम जरा गरम करून घेते म्हणजे छान होईल. नरम असतात ना मिक्सरमध्ये, जरा गॅसवरती गरम केले का ते कडक आणि कुरकुरीत होतात छान. थोडेसे भाजायचे ना, जराशे भाजायचे कुरकुरीत असे. त्यांना भाजायची गरज आहे, ते नरम झालेले असतात ना, म्हणून जरासे गरम करूनच घेते.
तर आता 1 वाटी हलीम भाजून घेते. हालीम भाजून घेऊया आपण. थोडंसं 2 मिनिटं गरम करण्यापुरता भाजायचं. ते कसं तडतड आवाज येतो लगेच. भाजताना भाजताना नाही का तरी त्याचा आवाज येतो. तडतड आवाज आला ना तर लगेच तर आता आपलं मिक्सरला लावायची वेळ आली आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही गूळ किसून घेतलेला आहे, हा बारीक करून घेतलाय गूळ. तो या पिठामध्ये मिक्स करून नंतर लावायचा आहे ना मिक्सरला. आधी सर्व एक जीव होणार ते. सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आपला 1.5-2 किलोचा गूळ आहे. सर्व सारण झालं आपल्याला 2 किलो ना, त्याच्यामध्ये मी 1.5-2 किलो गूळ टाकतो. मिक्सरला लावण्यावरती. तर आता हे पीठ आणि गूळ मम्मी चांगला मिक्स करून घेते ना. पण हे जास्त हे जाडं हे किसलेलं आहे ना, ते मिक्सरला लावल्यावर ते बारीक होऊन जाईल पूर्ण. आणि नंतर ते वेगळं मिक्सरला लावायचं आपण, पीठ आणि गूळ आणि हे पण लावणार काजू बदाम आणि हालीम आणि हे डिंक हे आपण वेगळं मिक्सरला लावणार आहे. तर आता आपलं मिक्सरला वाटून सगळं झालेलं आहे. तर मग ह्याच्यामध्ये लास्टला मग मी पीठ वाटल्यावर काय वाटलंच लास्टला? त्याच्यामध्ये रवा टाकलं, हालीम टाकलं, खोबरं टाकलं वाटून. हां, ते वेगळं वाटलं आणि ह्याच्यामध्ये टाकलं. आणि आता ही वेलची पावडर टाकूया आपण. सगळं वाटून झाले बरोबर. आणि काजू बदाम हालीम पण वाटून ह्यामध्ये मिक्स केलं आहे. हे आपलं 2-2.5 किलोचं झालेलं आहे सगळं मिक्स केल्यावर. आता ही वेलची आपली तुम्हाला लागेल तेवढी टाकून घ्या. आणि ह्याच्यामध्ये घी कमी असेल तर आपण गरम करून थोडंसं अजून घी टाकू शकतो. हां, तुम्हाला जर सुकं सुकं जास्त वाटत असेल तर घी तुम्ही अजून गरम करून वरनं ओतून मग नंतर वळू शकता. हे मिक्स करून घ्यायला लागेल ना चांगलं. मिक्स करून घेते, वेलची टाकली ना. हो, सर्व मिक्स करून घेते, घी गरम करून टाकते आणि मग बनवते. तुमचं सगळं प्रमाण आपण इन्ग्रेडियंट्स आपलं डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, तुम्ही पण बनवू शकता. तर आता आपलं झालं आहे पूर्ण सगळं रेडी. आणि ह्यामध्ये थोडं सुकं होतं म्हणून आपण वरून गरम करून घी टाकलं आहे. आणि आता मम्मीने वळायला घेतलेत लाडू. मस्त मस्त झालेत ना लाडू, गोल गोल लाडू. ही बनवायची पण टेक्निक असते, सगळ्यांना गोल करायला जमत नाही. सो फायनली मम्मी लाडू झालेत आपले. आणि किती 50-100 एक झाले असतील आरामात. आणि टेस्ट केलीस, कसे लागले तुला? आणि आम्ही रेसिपी शेअर केलीच आहे. तुम्हाला आवडतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा लाडू कसे लागतात वगैरे. टेस्ट मध्ये खूप छान झालेत. आणि तुम्हाला पण आवडले असतील लाडू आपली रेसिपी तर नक्की एकदा ट्राय करून बघा. मम्मी मग कसे झालेत? तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही सांगा मला कसे झाले. हो, सो चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.